पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेलं वरुड तालुक्यातील गव्हाणकुंड गाव। स्पर्धा जिंकण्यासाठी या गावानं मास्टर प्लॅन तयार केलाय। कुठं शोषखड्डे खोदायचे, कुठं शेततळ घ्यायचं, या सर्वाचा निर्णय गावकरी संमतीने घेतात। सर्वप्रथम आम्ही LBS घेतलं, लूज बॉर्डर सेक्टर, म्हणजे दगडी बांध। आणि हे दगडी बांध आतापर्यंत आमचे 11 झालेले आहे। आणि एकच आम्ही पाणलोट क्षेत्र तयार केलं आहे 92 हेक्टरचं। आणि या 92 हेक्टरमध्ये आमचे 38 दगडी बांध आहे। त्यानंतर वंदराई आहे 11 आणि तिकडे आहे वंदराई 25 आणि वनतळे आहे 6, त्याचबरोबर शेततळे आहे आणि याचबरोबर CCT 50 हेक्टर आहे आमची। आणि हे सर्व आम्ही श्रमदानातून करून राहिलो। श्रमदान करण्यासाठी गव्हाणकुंडच्या ग्रामस्थांनी वेळापत्रकच तयार केले। गावकऱ्यांचा दिवस श्रमदानानं सुरू होतो आणि मावळतोही श्रमदानानंच। टायमिंग आम्ही फिक्स केला आहे की 4 वाजता घरून निघायचं आणि इथे यायचं। त्यामुळे बलवायला जायची गरज नाही, सर्व घरून आपोआप 4 वाजता निघून जातात आणि आम्ही इथे येऊन काम चालू करतो आमचं। या श्रमदानात बच्चे कंपनीने देखील मोठी कामगिरी केली आहे। मला हे काम करताना खूप आनंद वाटतो आणि आम्ही सुट्टी झाल्यानंतर आम्ही इथे काम करायला येतो। सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास आम्ही श्रमदान करतो। पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेलं वरुडमधलं आणखी एक गाव म्हणजे टेंभूरखेडा। टेंभूरखेड्यानं शोषखड्ड्यांची सेंचुरी कधीच पूर्ण केली आहे। एक घर एक शोषखड्डा या सूत्राची अंमलबजावणी करताना आतापर्यंत तब्बल 110 शोषखड्डे खोदण्यात आलेत। बक्षीस म्हणून आम्ही करत नाहीये, तर आम्ही करत आहे ते आमच्या पूर्वजांनी उचललेल्या आमच्या पाण्याची परतफेड आम्हाला करायची आहे। आणि ती करण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत की जेणेकरून सातत्य आमचं कायम राहायला पाहिजे, जेणेकरून आम्ही जे उपसलेला उपसा आहे तो नंतर निरंतर आमच्या पिढीला, मागच्या येणाऱ्या पिढीला भेटत राहा। लोकसहभागाशिवाय वॉटर कप स्पर्धा जिंकणं शक्य नाही आणि हा लोकसहभाग वाढवण्यासाठी टेंभूरखेडामध्ये चक्क भजनी मंडळ स्थापन करण्यात आले। वरुड तालुक्यातील स्पर्धक गावांची ही लगबग पाहता अंबाजोगाई आणि कोरेगाव तालुक्यातील गावांना तुल्यबळ प्रतिस्पर्धी मिळालेत, यात मात्र तीळ मात्र शंका नाही। शशांक चौरे, ABP माझा, अमरावती।